अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरला आपण एक टॉपिक टीच केला होता, इंड्यूस ईएमएफ इन रेक्टँग्युलर कॉइल, आणि आपण प्रूव्ह केलं होतं E इक्वल टू BLV. हा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट होता. बाय चान्स जर तुम्ही या टॉपिकला अब्सेंट असला तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेलच असं मला वाटते, आणि जर नसेल बघितला तर आजच तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या. तो या चॅप्टरचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक होता. ओके, आजचा जो आपला टॉपिक आहे, आजचा टॉपिक आहे आपला प्रॉब्लेम बेस्ड ऑन इंड्यूस ईएमएफ इन कॉइल. प्रॉब्लेम बेस्ड ऑन इंड्यूस ईएमएफ इन कॉइल. कॉइल मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो त्यावर डिपेंड आजचे आपले प्रॉब्लेम आहे. ओके, आधी हेडिंग टाका, प्रॉब्लेम बेस्ड ऑन induced EMF in a coil. Problem based on induced EMF in a coil. आणि जे मागचं मी डेरिव्हेशन घेतलं त्याच डेरिव्हेशनचे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे. तर डायरेक्ट आपण प्रॉब्लेम घेऊ. राईट डाऊन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप the magnetic flux through a loop varies according to the relation phi equal to 8t square plus 6t plus c. 8t square plus 6t plus c, where c is a constant, full stop. What is the induced EMF? After t equal to 2 seconds? What is the induced EMF after t equal to 2 seconds? Okay, now see here carefully. Phi ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? 8t स्क्वेअर प्लस 6t प्लस c ही गिवन आहे आपल्याला फाय ची व्हॅल्यू. बट जेव्हा आपला फाय म्हणजेच फ्लक्स हा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, फ्लक्स जेव्हा आपले चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू टाइम तेव्हाच ईएमएफ इंड्यूस होत असतो. बरोबर. मग काय करायला लागणार आपल्याला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार? डी फाय बाय डी टी. का बरं आपण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केलं? बिकॉज जेव्हा आपला फ्लक्स चेंज होतो तेव्हाच ईएमएफ इंड्यूस होतो. यामध्ये बघा आता 8 काय आहे? कॉन्स्टंट 8 बाहेर. टी स्क्वेअरचं काय होणार? टॉइस टी बाय युजिंग एक्स रेज टू एन फॉर्म्युला, प्लस 6 काय आहे? कॉन्स्टंट बाहेर. टीचं डेरिव्हेटिव्ह काय होणार? 1 प्लस सी काय आहे? कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह होणार 0. इतक्या इझिली सांगून दिलं बिकॉज सर्वांचाच डेरिव्हेटिव्ह चॅप्टर झाला आहे, तर यासाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम गेला नसला पाहिजे. डी फाय बाय डी टी 8 इंटू 2t 16t प्लस 6 हा झाला आपला डी फाय बाय डी टी. बट डी फाय बाय डी टी म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो? इंड्यूस ईएमएफ म्हणजेच ई. हे तर आपण मागच्याच डेरिव्हेशन मध्ये प्रूव्ह केलं. ई इक्वल टू डी फाय बाय डी टी आपण प्रूव्ह करून दाखवलं होतं. त्याचप्रमाणे ई इक्वल टू बीएलव्ही सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं होतं. आता डी फाय बाय डी टी म्हणजे ई, सो ई इक्वल टू 16t प्लस 6. आता आपल्याला या टी ची व्हॅल्यू दिली आहे 2 सेकंद. ऍट टी इक्वल टू 2 सेकंद
at t equal to 2 seconds. So E equal to 16 into 2 plus 6. So E equal to 16 to the 32, 32 plus 6, 38. So 38 volt. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो इंड्यूस ईएमएफ आफ्टर टी इक्वल टू 2 सेकंद. प्रॉब्लेम खूप सिंपल होतं. तुम्हाला फ्लक्स गिवन होता आणि तुम्हाला विचारलं होतं इंड्यूस ईएमएफ. तर ज्या वेळेस फ्लक्स हा चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम तेव्हाच आपला ईएमएफ इंड्यूस होणार. म्हणून मी या फ्लक्सला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, राईट डाऊन. Write down our next problem. A coil of effective area, a coil of effective area 4 meter square, 4 meter square is placed, 4 meter square is placed at right angle, is placed at right angle to a magnetic field of induction, to a magnetic field of induction 0.05 decrease if the field is decreased to 20%, if the field is decreased to 20% of its original value, if the field is decreased to 20% of its original value in 10 सेकंद. किती सेकंद मध्ये? 10 सेकंद मध्ये. फुल स्टॉप. फाइंड द इंड्यूस्ड ईएमएफ इन कॉइल. ओके, नाउ सी हियर केअरफुली. आधी तुम्हाला म्हटलं आहे अ कॉइल ऑफ इफेक्टिव्ह एरिया. एका कॉइलचा एरिया तुम्हाला गिवन आहे 4 मीटर स्क्वेअर. एरिया गिवन आहे 4 मीटर स्क्वेअर आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड ही गिवन आहे 0.05. थोडं लक्ष द्या गिवन डाटामध्ये. प्रॉब्लेमला आयएमपी करून ठेवा. एरिया गिवन आहे तुम्हाला 4 मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड किंवा फील्ड आपण बी ने डिनोट करतो. ती फील्ड गिवन आहे आपल्याला 0.05 वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला म्हटलं आहे का ही जी फील्ड आहे ही फील्ड आपली 20% नी डिक्रीज झाली. प्रॉब्लेम थोडं केअरफुली समजा. एरिया गिवन आहे, मॅग्नेटिक फील्ड गिवन आहे. हीच मॅग्नेटिक फील्ड 20% ने डिक्रीज झाली. मी हीच का बरं म्हटलं? कारण 20% डिक्रीज ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू म्हटलं. ओरिजिनल व्हॅल्यू हीच होती, आणखी 20% डिक्रीज झाली. किती टाइम मध्ये? 10 सेकंद मध्ये. ही पहिली मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणून याला B1 लिहितो. तर B2 काय येणार? B2 डिक्रीज झाली 20% ऑफ इट्स ओरिजिनल. ओरिजिनल किती आहे? 0.05 इंटू 20% म्हणजे 20/100. 0 गेट कॅन्सल. ओके, 5 टू जा 10, 5 टू जा 10. थोडं लक्ष द्या, या साईडलाच लिहितो. 5 टू जा 10. बट किती डिजिट नंतर पॉइंट येणार? 1 2 म्हणजे फक्त 0.1 येणार. सो 0.1 अपॉन 10. पुन्हा एक पॉइंट ऍड होणार म्हणजे 0.01 वेबर पर मीटर स्क्वेअर. हा झाला विद्यार्थी मित्रांनो B2. एरिया गिवन आहे 4 मीटर स्क्वेअर.
आधी जी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड गिवन होती ती गिवन आहे 0.05, त्यावरून ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा 20% डिक्रीज झाली म्हणजे किती आली 0.01. नाव इन 10 सेकंड ही मॅग्नेटिक फील्ड किती सेकंड मध्ये चेंज झाली 10 dt 10 सेकंड. त्यानंतर टू फाइंड आहे आपला इंड्यूस ईएमएफ ई. ओके, आफ्टर दॅट सोल्युशन ई इक्वल टू काय येणार आहे डी5 अपॉन dt. ई इक्वल टू डी5 अपॉन dt. डी5 म्हणजे काय चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. बट माझ्याजवळ डी5 आहेच नाही, फक्त बी आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक काय आहे फील्ड. आता मला जर चेंज होणारे जर फ्लक्स काढायचे असले तर तुम्हाला आपलं प्रिव्हियस लेक्चर मधलं डेरिवेशन आठवत असणार. आपण बी इंटू डी इक्वल टू डी5 लिहिलं होतं. बी इंटू डी इक्वल टू डी5 म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपण एरिया सोबत मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला डी5 भेटते. बट एरिया हा चेंज होणारा पाहिजे. इथं एरिया काय आहे कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट जर एरिया असणार तर बी इंटू डी इक्वल टू फक्त काय भेटेल फ्लक्स. ओके, तर सोल्युशन मध्ये ई इक्वल टू डी5 बाय dt आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डी5 म्हणजे चेंज इन फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली, एरिया कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड जर आपली चेंज झाली तर आपला फ्लक्स पण चेंज होणार आणि मग तोच फ्लक्स फायनल व्हॅल्यू मधून इनिशियल व्हॅल्यू मायनस करू म्हणजेच डी5. बघा आता नाव B1 माहित आहे, ए पण माहित आहे. आधी ∅1 फाइंड आउट. ∅1 काय येणार आपला आता B1 इंटू ए. B1 इंटू ए. B1 आहे आपला 0.05 इंटू 4. सो 5 4 जा 20. 5 4 जा 20. किती डिजिट नंतर पॉइंट 1 2 म्हणजे किती फक्त 0.20 म्हणा किंवा 0.2 म्हणा. 0.20 वेबर. ओके, का बरं वेबर? कारण हा वेबर पर मीटर स्क्वेअर आहे, हा मीटर स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर गेट कॅन्सल, फ्लक्सचं युनिट वेबर. त्याचप्रमाणे जसं आपण आता ∅1 फाइंड आउट केला सेम ∅2 फाइंड आउट करू. एक काम करा, आधी नोट डाऊन करा, त्यानंतर मी ∅2 सांगतो. राईट डाऊन. फील्ड इंटू एरिया होणार सेम. ∅2 म्हणजे B2 आणि आपला एरिया. तर आता ∅2 काय येणार 0.01 इंटू 4. लक्षात ठेवजा B2 आहे 0.01. सो देअरफॉर ∅2 इक्वल टू B2 इंटू ए. B2 0.01 इंटू 4. सो 0.04. 0.04 ही तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटली ∅2 ची. फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला इंड्यूस ईएमएफ म्हणजे डी5 बाय dt. डी5 म्हणजे चेंजिंग फ्लक्स म्हणजेच ∅2 मायनस काय होणार ∅1. बट जेव्हाही तुम्ही मायनस करता तर आन्सर आपलं हे कधीच म्हणजे फ्लक्स असो व्होल्टेज असो कधीच आन्सर मायनस मध्ये नसते. मॉड घेऊन घेऊ आपण. नाव ई इक्वल टू मॉड ऑफ डी5 बाय dt. मॉड ऑफ डी5 बाय dt ई. डी5 म्हणजे चेंज इन फ्लक्स म्हणजेच ∅2 मायनस ∅1. ∅2 मायनस ∅1 अपॉन dt. डी5 म्हणजे चेंज इन फ्लक्स ∅2 मायनस ∅1. ∅2 ची व्हॅल्यू किती आहे 0.04. सो ई इक्वल टू 0.04 मायनस 0.20 अपॉन dt ची व्हॅल्यू आहे 10. dt ची व्हॅल्यू 10. आता 0.04 मधून 0.20 तर मायनस होणार नाही,
तर 0.20 मधून 0.04 मायनस करू, काय येणार 0.16 0.16 अपॉन 10. ओके, आता 10 आहे तर पॉइंट आणखी एक डिजिट इकडे शिफ्ट होणार, म्हणजेच E इक्वल टू 0.016 व्होल्ट. 0.016 व्होल्ट. तुम्ही याला असं पण लिहू शकता, और हा पॉइंट जर मी पॉइंटर जर मला कॅन्सल करायचा आहे 1 2 3 डिजिट मी पॉइंट कुठे शिफ्ट करणार आहे, राइट साइड. सो E इक्वल टू 16 into 10 raised to power minus 3 volt. 0.016 volt or 16 into 10 raised to power minus 3 volt. Write down fast. If phi equal to 6t square 6t square plus 7t, if phi equal to 6t square plus 7t plus 1 find induced EMF, at t equal to 1 second. Find induced EMF at t equal to 1 second. Full stop. Also find current. When resistance is 0.1, when resistance is 0.1 ohm, dphi by dt 6 constant t square twice t 7 constant t 1 आणि 1 चा काय बोलला 0, dphi by dt 12t plus 7, but dphi by dt equal to होते आपला induced EMF. So therefore E equal to 12t plus 7. After that, at t equal to 1 second, kind of E equal to 12 into 1 plus 7. So E equal to 19 volt. हा झाला आपला E म्हणजेच इंड्यूस्ड EMF. त्यानंतर आपल्याला काय विचारलं, काय आहे करंट. काय विचारलं आहे करंट. नाउ I इक्वल टू काय असते रे V बाय R. फॉर्म्युला आहे ना करंटचा, I इक्वल टू V बाय R. V म्हणजेच काय तर E. I इक्वल टू E बाय R. I as it is, E किती आहे 19, R किती आहे 0.1. पॉइंट जर कॅन्सल करायचा असणार वर एक 0 ऍड करावा लागणार. पॉइंट नंतर एकच डिजिट आहे ना, तो जर पॉइंट कॅन्सल करायचा आहे वर एक 0 ऍड करू. सो I इक्वल टू 190 अपॉन 1 म्हणजेच किती तर I इक्वल टू 190 एम्पियर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे जे टॉपिकचे प्रॉब्लेम होते ते होते E इक्वल टू dphi बाय dt, आणि उद्याचा जो टॉपिक राहणार सेम डेरिवेशन E इक्वल टू BLV. ओके, राइट डाउन दिस.